जालन्यातील शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकरांनी चुकीच्या पद्धतीने आणि आवश्यक त्या प्लॅटफॉर्ममध्ये उमेदवारी अर्ज न भरल्याचा आरोप काँग्रेसचे प्रतिस्पर्धी आणि पराभूत उमेदवार कैलास गोट्याल यांनी केला आहे। अर्ज छाननीच्या वेळी खोतकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेऊनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खोतकर यांची उमेदवारी अर्ज रद्द न करता कायम ठेवला। त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात गोट्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। बघा, इलेक्शन पिटिशन मी आज दाखल केलेली आहे। ज्या दिवशी फॉर्म छाननी होती त्या दिवशी माझे काही ऑब्जेक्शन होते, म्हणजे समोरच्या उमेदवाराने ज्या फॉर्मॅट सुप्रीम कोर्टकडून इलेक्शन कमिशनरकडे येतात आणि इलेक्शन कमिशनरकडून जे निवडणूक अधिकारीकडे येतात तसा त्या फॉर्मॅटमध्ये समोरच्या व्यक्तीने भरलेला नाही। एक आणि 2-4 असे मुद्दे मी इथं बोलू शकत नाही, पण चुकीचे पद्धतीने त्याने हा फॉर्म भरलेला आहे। आणि त्या दिवशी आम्ही जेव्हा आमच्या वकिलाने बहस केली, चर्चा केली, आम्हाला वाटत होतं की समोरच्या पार्टीचा फॉर्म रिजेक्ट होईल। आणि त्या दिवशी निवडणूक अधिकारीने 8-10 तास घेतले त्याच्यावर निर्णय, आणि 11 वाजता त्याने त्यांचा फॉर्म सिलेक्ट केला, जे चुकीच्या पद्धतीने त्याने सिलेक्ट केला। त्याला आव्हान देण्यासाठी आम्ही याचिका दाखल केली।